Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्याचप्रमाणे आयुष्य जगत असताना किंवा आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स येतात. मानसिकता खराब होते. काय करायचं आणि काय नाही हे सुचत नाही. मग काय करायचं मित्रांनो? पहिली गोष्ट किंवा माणूस पहिली भूमिका हे बजावतो की तो टेन्शन घेतो, पॅनिक होतो, घाबरतो आणि सर्व गोंधळ होतो. म्हणून जर टेन्शन आपल्या आयुष्यात आलं तर पहिली भूमिका हे करा की हसतमुखाने ते टेन्शन स्वीकारा. ते येणारच आहे अशी मानसिकता ठेवा. आणि ते आलं तर आपल्याला सुखाची चव कळते, म्हणून दुःखाची चव चाखणं ते पण गरजेचं आहे. बॅलन्स कायम राहायला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कोणतेही काम करावं लागतं. पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्याला कोणतंही काम करावं लागतं. त्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या परिवारासाठी आपण रात्रंदिवस झटत असतो, मेहनत करत असतो. म्हणून आपण जे काम करत असाल त्यामध्ये प्रसन्न मनाने करा, हसतमुखाने करा. एक दिवस तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण होईल किंवा तुम्हाला त्यात यश मिळेल. आणि जर तुम्हाला त्यात सक्सेस मिळालं तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, मग त्या आर्थिक असू द्या, सामाजिक असू द्या, कोणतंही असू द्या, तुमचं आयुष्य सुखद होईल. म्हणून चेहऱ्यावरती नेहमी स्माइल ठेवा. मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला घडवत असतात, काही गोष्टी आपल्याला जीवनाचा सार देत असतात. त्या स्वरूपाची सत्य घटना मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका श्वानाची गोष्ट सांगणार आहे, एका मुक्या जीवाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट घडून गेलेली आहे, सत्य घटना आहे. पण त्यासाठी आपल्याला जपानमध्ये जावं लागेल. जपानमधील टोकियो मधील शिबा स्टेशन, शिबुया, तिकडची नावे आहेत, थोडी अवघड नावे आहेत. वर खाली झालं तर समजून घ्या. कसं आहे मित्रांनो, मुके जीव आणि माणसामधला एक फरक आहे. मुके जीवाला जर दुःख झालं तर ते सांगू शकत नाही, आणि माणसाला दुःख झालं तर तो सांगू शकतो. हा फरक आहे. आणि मुका जीवापेक्षा या जगात इमानदार कोणीच नाही, कारण त्यांना केलेल्या उपकारांची जाणीव असते, माणसाला नाही. मग आपण अशा आजच्या हिरोची गोष्ट जाणून घेऊया. त्याला हिरोच म्हणता येईल, कारण का तब्बल 9 वर्ष 9 महिने आणि 15 दिवस वाट पाहणारा आपला हिरो, खरा हिरो. मग त्यामागील पार्श्वभूमी काय असेल, गोष्टीला सुरुवात कशी झाली, काय नेमकं असं झालं की जपानमधील टोकियो आणि टोकियो मधील शिबुया स्टेशनवर एका महान, किंवा म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी, श्वानाचा स्टॅच्यू का उभारण्यात आला. आणि हा स्टॅच्यू लोक बघायला जातात, पर्यटकही बघायला जातात आणि त्या स्टॅच्यूकडे आकर्षिले जातात. आणि जपानमधील लोकप्रिय किंवा प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण पर्यटकांना का हृदयाला भिडतं, ही सर्व सत्य घटना आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, या स्टोरीला सुरुवात होते. प्राध्यापक म्हटलंय तर समाजाचा असा भाग, तो समाज घडवतो. म्हणजे संस्काराची आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण समाजामध्ये करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या स्टोरीमध्ये एक प्राध्यापक आहेत. आता त्यांचा इंट्रो करायचा झाला तर तो असा आहे की प्राध्यापक आहेत, त्यांना वाईफ आहे, हाऊस वाईफ, आणि हे दोघं आहेत, त्यांना मूलबाळ नाही. मूलबाळ नाही म्हटल्यावर एकदा प्राध्यापकांच्या मनामध्ये विचार येतो की आपण शुद्ध जातीचा जपानी कुत्रा पाळायचा. हा कुत्रा किंवा हा श्वान, ते मनामध्ये विचार करतात आपल्याला मूलबाळ नाही, किंवा एकाकीपणा माणसाला जाणवतो, आधार माणूस शोधत असतो. आणि असाच आधार
ते शोधत असताना त्यांचा एक विद्यार्थी असतो आणि तो विद्यार्थी हाचिको नावाचा कुत्रा किंवा एक पिल्लू आपल्या प्राध्यापकांना मग हा जो कुत्रा आहे, हा कुत्रा आहे अकिता इनू जातीचा, एक विशिष्ट जात आहे या श्वानाची. ती अशी आहे की हा जो अकिता इनू जातीचा श्वान आहे, या श्वानाचं एक खासियत आहे. ती खासियत अशी आहे की हे कुत्रे जे असतात, हे श्वान जे असतात, हे आकाराने मोठे असतात, स्वभावाने शांत असतात आणि त्यांचे जे केस असतात ते मऊ असतात. जेव्हा ते उभे राहतात तेव्हा वाय असं अल्फाबेटिकल तयार होतं पायांमध्ये. ही या कुत्र्यांची खासियत आहे, या श्वानांची खासियत आहे. आता जो आपला हिरो आहे हाचिको, याचं आपल्या मालकावर असलेलं प्रेम आणि मालकाचं आपल्या श्वानावर असलेलं जे प्रेम होतं ते एका मुलाप्रमाणे होतं. गोष्टीला सुरुवात जपानमध्ये झाली. अर्थातच टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान सर्वप्रथम आहेत हे सर्वांना माहित आहे, पण त्याची दुसरी बाजू ही आहे की या गोष्टीने जगाला निष्ठा, प्रेम आणि प्रतीक्षेचा खरा अर्थ सांगितला किंवा शिकवला. तो कसा आपण बघणारच आहोत, पण त्यासाठी गोष्ट समजून घ्या, एक सत्य घटना समजून घ्या की एका प्राध्यापकांचं आपल्या श्वानावरती मुलाप्रमाणे जीवापाड प्रेम होतं. बदल्यात त्या मुकाजीवाने सुद्धा ते निष्ठा, प्रेम आपल्या मालकाप्रती दाखवली. त्या प्राध्यापकांचं नाव आहे उएनो इंदसाब्रो. हे एक शांत स्वभावाचे व्यक्ती होते. अत्यंत म्हणजे त्यांचा स्वभाव इतका म्हणजे मिळव जुळव असणारा होता. जर कोणाशी भेटले तर ते एकदम प्रेमाने हसतमुखाने बोलायचे आणि अशी व्यक्ती समाजामध्ये कमी मिळतात, जे मनातलं खुलून बोलतात, दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्या स्वभावाचे उएनो इंदसाब्रो हे होते. असं म्हटलं जातं मित्रांनो, 1630च्या दशकात लढाईत पारंगत असलेले प्राणी तयार करण्यासाठी मातगी शिकारी कुत्र्यांच्या स्थानिक कुत्र्यांशी संकर घालून अकिता इनू जातीचा उगम झाला. आता हाचिको नावाचा जो श्वान आहे प्राध्यापकांच्या आयुष्यात येतो, कारण त्यांचा एक विद्यार्थी असतो आणि तो 50 दिवसांचं जे पिल्लू असतं ते पिल्लू आपल्या शिक्षकांना, आपल्या सरांना एक विद्यार्थी डोनेट करतो किंवा दत्तक देतो. आणि प्राध्यापकांचं असं असतं की त्यांना मुलबाळ नसल्यामुळे ते त्या श्वानाला आपल्या मुलाबाळाप्रमाणे सांभाळ करायला सुरुवात करतात. मग काय होतं, जेव्हा ते जेवायला बसतात, कोणतंही ऍक्टिव्हिटी करत असतील घरातील, तर हाचिकोला ते मुलाप्रमाणे जपतात, संगोपन करतात आणि ही जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, मागाशी सांगितलं उएनो इंदसाब्रो यांना मुलबाळ नसल्यामुळे हाचिको नावाच्या श्वानाला ते दत्तक घेतात, मुलाबाळाप्रमाणे त्याचं संगोपन करतात. त्याप्रमाणे हाचिको सुद्धा त्यांना तो प्रतिसाद देत असतो, जसा की त्यांचा मुलगा आहे. याप्रमाणे तो त्यांच्याशी खेळतो, बागडतो, कुठे ते गेले तर त्यांच्या मागे सुद्धा जातो किंवा ते झोपले तर त्यांच्या बाजूला येऊन झोपतो, बसतो. जेवण करत असले तर त्यांच्या शेजारी येऊन बसायचा. असं हे डेली रुटीन झालेलं असतं. किंवा ते स्टेशनच्या दिशेने निघाले तर त्यांच्या मागे सुद्धा त्यांना सोडायला स्टेशनवरती जाणं किंवा घ्यायला जाणं, तिथे वाट बघणं, ह्या क्रिया, ह्या ऍक्टिव्हिटी चालू असतात. सर्वांना एक गोष्ट माहित आहे, काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. तसंच एक दिवस उएनो इंदसाब्रो यांच्या आयुष्यामध्ये असा उजाडतो, नियतीचा असा एक काळ येतो की ते जातात पण माघारी येत नाहीत. मग असं काय होतं, तर होतं असं मित्रांनो की त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. मीटिंग चालू असते आणि मीटिंग मध्ये चालू असताना त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. रक्तस्राव झाला आणि 21 मे 1925 ला ते 53 वर्षाचे प्राध्यापक या जगाला सोडून जातात. पण खरी गोष्टीला सुरुवात आता होते. ते अशी की जेव्हा हाचिको प्राध्यापकांना स्टेशनला सोडायला गेला
प्राध्यापक आपल्या जॉब करतात त्या ठिकाणी गेले, मीटिंग चालू असते आणि मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. 53व्या वर्षी त्यांचं निधन होतं. ही बातमी जो वाट पाहत असतो हाचिको, त्याला माहित नसतं काय झालेलं आहे. तो ऊन असो, वारा असो, पाऊस असो, तिथे वाट बघत असतो आणि त्याला सवय झालेली असते. पण त्या दिवशी असंच होतं. 23 मे 1925 चा जो दिवस प्राध्यापकांचं निधन होतं, पण ही बातमी त्या मुख्य जीवाला कळत नाही किंवा त्याला माहित नाही होत. तो तिथेच वाट बघत असतो. कालांतराने गोष्टी बदलतात. घरी येतो, त्याला घरी सुद्धा प्राध्यापक दिसत नाहीत आणि जेव्हा घरी आल्यानंतर हाचिको त्यांचं कपाट असतं, त्या कपाटातील कपडे बघतो आणि बघितल्यानंतर त्याला थोडा काहीतरी शंका येते. म्हणजे त्याला शंका वाटते की काहीतरी झालेलं आहे. आपला जो मालक आहे किंवा प्राध्यापक आहेत ते दिसत का नाहीत, ते गेले कुठं. आणि पुन्हा तो टोकियो मधील ते शिबुया स्टेशन आहे तिथे जातो, तिथे वाट बघतो आणि या प्रकारे त्याचा प्रवास सुरू होतो. मित्रांनो, ही गोष्ट सोपी वाटत असेल, साधारण वाटत असेल की या गोष्टीमध्ये काय मर्मबंध आहे, पण या गोष्टीमध्ये असा मर्मबंध आहे, मोका जीवाची व्यथा या गोष्टीमध्ये मांडली गेली आहे. ती कशी? जेव्हा तो प्राध्यापकांना स्टेशनवर सोडायला गेला, वाट बघत होता, प्राध्यापक म्हणजे रिटर्न आले नाही, माघारी आले नाही, तेव्हा त्याला शंका आली की आपला जो मालक आहे तो आला का नाही, आपले जे मालक आहे किंवा आपले जे प्राध्यापक आहे ते रिटर्न का नाही आले. तर तो घरी येतो, कपाटातली कपडे बघतो, पुन्हा जातो तिथे, पण त्याला चैन पडत नाही असंच म्हणता येईल. कारण परत येऊन परत जाणे आणि त्या ठिकाणी वाट बघत असताना सलग 30 क्रिया ऍक्टिव्हिटी त्याच पोझिशन मध्ये बसून राहणे की आपला मालक येईल या आशेने वाट बघणे किंवा प्रतीक्षा करणे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. आता यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो की ती मनाला थोडी लागेल, एखाद्या चटका लागतो ना मनाला त्या स्वरूपात, की जेव्हा आपला मालक घरी परतला नाही, प्राध्यापक घरी आले नाही आणि आपण वाट बघतोय हे ज्याला कळलं, तर हाचिकोने सलग 3 दिवस अन्नाचा त्याग केला. खूप मोठी गोष्ट आहे ना. ऐकायला वाटतं की एखादा श्वान असा पण करू शकतो, तर हो. जेव्हा हाचिकोला माहित झालं की आपला मालक का परतला नाही घरी, तर ज्या प्राध्यापक आणि हाचिको यांच्यामध्ये असा बॉन्डिंग झालेला होता जसा तो त्यांचे वडील आहेत आणि तो त्यांचा मुलगा आहे. आणि आपले वडील घरी आले नाही, जसं मुलांना दुःख होतं त्या स्वरूपाचं दुःख हाचिकोला झालं आणि हाचिको 3 दिवस जेवण वगैरे किंवा त्याने अन्न त्याग केला. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. दिवस लोटले गेले, पण हाचिको आपल्या मालक येईल या आशेवर त्या ठिकाणी जाऊन बसायला सुरुवात केली किंवा त्या ठिकाणी प्रतीक्षा करायला लागला. दिवस परत गेले, महिने गेले. ही गोष्ट हळूहळू लोकांना कळायला लागली की हाचिको आपल्या कधी न येणाऱ्या मालकाची वाट बघतोय. आणि सर्वांना माहित होतं की मालक आणि तो नेहमी दिसायचे, लोकांना चर्चा व्हायची की त्यांचा श्वान त्यांच्या सोबत येतो, प्राध्यापक त्याला सोडतात, मग हा माघारी जातो. ही जी प्रोसेस होती हे लोकांना माहित होती. मित्रांनो, हाचिको टोकियो मधील शिबुया या स्टेशनला जायचा, तिथे आपल्या मालकांची वाट बघायचा, परत माघारी यायचा, ही क्रिया चालू राहिली. मग झालं असं की मित्रांनो, हाचिको स्टेशनला जायचा, शिबुया स्टेशनला मालकांची वाट बघायचा, परत माघारी यायचा, ही क्रिया चालू राहिली. त्यानंतर जपानमधील जपानी श्वान संस्थेचे जे म्हणजे संस्थापक आहेत, त्यांचं नाव आहे सैतो हिरोकाची. जेव्हा त्यांना हे कळलं की हाचिको त्या ठिकाणी त्यांच्या मालकांची वाट बघतो, परत माघारी येतो, त्यांना अत्यंत ते भावुक झाले. 1932 मध्ये आजच्या आसाई शिबुनच्या
पूर्वीवरती वृत्तपत्रासाठी या हाचिकोची कहाणी छापली गेली त्या काळात. आणि मग ही जी कहाणी जपानमध्ये सर्वत्र झाली, माहीत झालं लोकांना बातमी पसरल्यामुळे. तर लोक हाचिकोला भेटण्यासाठी यायला लागले की आपल्या मालकाविषयी जे प्रेम होतं, निष्ठा होती, ते लोकांना कळली. आणि आता हाचिकोचं वय सुद्धा झालेलं होतं, तो म्हातारा झालेला, तरी तो वाट बघायचा की आपला मालक येईल या आशेवर तो वाट बघायचा. आणि त्या शिबुया स्टेशनवर जे कर्मचारी होते, रेल्वे कर्मचारी, त्यांना सुद्धा वाईट वाटायचं की जे मालक कधीच परत येणार नाही, माघारी येणार नाही, त्यांची हा वाट बघतोय. आणि त्यांना वाईट वाटायचं. हाचिकोची कीर्ती वाढली, लोकांना कळलं, माहिती झालं, बातमी पेपरात आली, छापली गेली, त्यामुळे प्रसिद्धी पण हाचिकोला मिळाली. आणि त्यांनी ठरवलं की हाचिकोचा स्टॅच्यू इथे उभारला गेला पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे. 1934 मध्ये जे स्वयंसेवक होते, आता हाचिकोचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला. आणि शिबुया स्टेशनच्या बाहेर 180 सेंटीमीटर उंच चौथऱ्यावर 162 सेंटीमीटर उंच कास्य पुतळा उभारण्यात आला. आणि ज्या दिवशी हा पुतळा उभारण्यात आला, स्टॅच्यू उभारण्यात आला, त्या दिवशी 21 एप्रिल रोजी पुतळ्याच्या अनावर प्रसंगी हाची स्वतः तिथे उपस्थित होता. झालं असं होतं की त्याला परजीवी जंतूंच्या संसर्गामुळे तो अशक्त झाला होता. आणि वय सुद्धा त्या हाचिकोचं झालं असल्यामुळे जवळजवळ त्याने 9 वर्ष वाट बघितली. आपला मालक येईल या आशेवर त्याने जवळजवळ 9 वर्ष 9 महिने आणि 15 दिवस वाट बघितली. आणि वयाच्या 13व्या वर्षी म्हणजेच 8 मार्च 1935 ला हाचिको सुद्धा या जगातून निघून गेला. 12 मार्च रोजी हाचिको याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्याच्या पार्थिवावर, इकडचे नाव आहे थोडे अवघड आहे, आयोयामा स्मशानभूमीत प्राध्यापक उयोनोच्या बाजूला, म्हणजे उयोनो इंदोसाब्रोच्या बाजूला, त्यांचे मालक होते त्यांच्या बाजूलाच त्याची जे कबरी शेजारी दफनविधी करण्यात आला. किती मोठी गोष्ट आहे. आपल्या मालका शेजारीच, म्हणजे मालकाची जी कबर होती त्या कबरी शेजारीच हाचिकोची सुद्धा कबर करण्यात आली, त्याला दफन करण्यात आलं त्या ठिकाणी. मित्रांनो, अशा प्रकारे म्हणजे मुक्या जीवाचं प्रेम, आपल्या मालकाविषयी निष्ठा, या सत्य घटनेतून आपल्याला कदाचित माणूस असता तर त्याच्या मनामध्ये स्वार्थ आला असता. म्हणून कधीही एक तरी मुक्या जीवाला जीव लावा, प्रेम करा, माया असू द्या. आपल्या दारावर जर कोणी आलं तर त्याला काहीतरी एक भाकरीचा तुकडा द्या. कारण उपकाराची जाणीव ठेवतो तो मुका जीव. आणि उपकार फक्त मुका जीवावरच करायचं, माणसावर करू नका. माणसं आहे ना, वेळ निघून गेल्यावर तू कोण मी कोण ही भावना मनात ठेवतात. त्यापेक्षा मुका जीव आयुष्यभर मरेपर्यंत त्या उपकाराची जाणीव ठेवतो. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. भेटू पुन्हा नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.